नमस्कार. कुक विथ हर्षामध्ये आज मी बनवत आहे हॉटेलमध्ये मिळतोच तसा जगप्रसिद्ध झालेला निलंगा राईस. तर हा निलंगा राईस बनवण्यासाठी इथे 2 कप एवढे मी कोलम तांदूळ घेतले आहे. तसा हा राईस निलंग्यामध्ये चांतारा नावाच्या तांदूळापासून बनतो. माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी हे तांदूळ घेतलेत. सोबतच अर्धा कप एवढी मसूरची डाळ घेतली आणि 2 मीडियम साईजचे बटाटे धुवून स्वच्छ त्याचं साल न काढता असे चकत्या करून घेतल्यात. सर्वात पहिले डाळ आणि तांदूळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊन ते 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे. 5 मिनिटांनंतर हा निलंगा राईस आपण बनवायला घेऊया. तर इथे थोडं मोठं आणि पसरट भांडं घ्यायचं आहे राईस बनवताना. त्यामध्ये 3 टेबलस्पून एवढं तेल टाकायचं आणि 2 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतले आहेत ते घालायचे. मीडियम फ्लेमवर हे कांदे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे. कांद्याला सोनेरी रंग आला की यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्यात, उभ्या स्लाइस केलेल्या आणि कढीपत्ता घातला आहे. तर मी जसं सांगितलं की हा जगप्रसिद्ध झालेला आहे निलंगा राईस आणि प्रत्येक रिजनमध्ये आता याला बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तर कोणी कढीपत्ता टाकतात, कोणी कढीपत्ता टाकत नाही. 1 ते 2 मिनिटं हिरवी मिरची आणि कढीपत्ता परतून घेतला की यामध्ये स्लाइस केलेले बटाटे घालायचे. बटाटे सुद्धा 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे. त्याआधी बटाट्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. मीठ 2 स्टेपमध्ये घालायचं आहे. एक पहिली स्टेप म्हणजे अर्धा मीठ आपण बटाटे शिजताना घालणार आहोत आणि अर्धा मीठ नंतर घालणार आहोत. मीठ टाकल्यावर एकदा फिरून घेऊ आणि बटाटे 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे. तर इथे बघा 2 ते 3 मिनिटं बटाटे मी परतून घेतले आहेत. थोडे ट्रान्सपरंट असे झालेले आहे. आता यामध्ये 1.5 टेबलस्पून एवढं आलं लसूण पेस्ट घालायची. कुठलाही बिर्याणीचा, पुलावचा किंवा तिहारीचा प्रकार असला की त्यामध्ये आलं लसूण पेस्टचा फ्लेवर जो आहे तो खूप जास्त प्रॉमिनंट असतो. त्यामुळे आलं लसूण पेस्ट जास्त घातली आहे. सोबतच 1 टीस्पून एवढी कसुरी मेथी घातली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश मेथी अवेलेबल असेल तर कोणत्या रिजनमध्ये फ्रेश मेथी सुद्धा घालतात. आणि सोबतच इथे मी काही शेंगदाणे घातलेले आहेत. तर या जागी तुम्ही शेंगदाण्याचे म्हणजे स्किपही करू शकता. बरेच लोक घालतात किंवा घालतही नाहीत. शेंगदाणे वगैरे टाकल्यानंतर एखादा मिनिट परतून घेतलं की जेवढे तांदूळ घेतले त्याचं दुप्पट पाणी घालायचं. 2 कप एवढं मी इथे तांदूळ घेतले तर इथे 4 कप एवढं मी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. तर निलंगा राईसचा हाच एक वेगळेपणा आहे की खडा मसाले यामध्ये वेगळे वरून घालावं लागतात, तेलामध्ये परतून घ्यायचे नसतात. तर 1 चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच शहाजिरं घातलंय. 2 हिरव्या विलायची, थोडी कलमी, 4 ते 5 लवंगा, 1 मोठी विलायची आणि 2 तेजपान घातलेले आहेत. खडे मसाले घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर मस्त उकळी आणून घ्यायची याला. तर तुम्ही इथे बघू शकता याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये धुवून ठेवलेले डाळ तांदूळ टाकायचे. वरून 1 टेबलस्पून एवढा बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि 1 टीस्पून एवढं बेडगी मिरची पावडर घालत आहे, म्हणजे रंग छान येतो. तसं तर हॉटेलमध्ये रंग येण्यासाठी फूड कलर टाकतात, तर मी अवॉइडच करते आहे. फक्त ही जी मिरची पावडर टाकली आपण त्यानेच आपल्या भाताला छान कलर येणार आहे. तर लाल मिरची टाकल्यानंतर 1 चम्मच मीठ घालायचं आहे. आपण 1.5 चम्मच टोटल मीठ घातलं, म्हणजे चवीनुसार इथे मी मीठ वापरत आहे. मीठ घातल्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो थोडे उभे आणि जाडसर असे कापून घेतलेले आहे, ते सुद्धा घालत आहे. तर हा एक वेगळेपणा आहे या निलंगा राईसचा. सगळे मसाले आणि जे वरचे टोमॅटो वगैरे आहे ते वरूनच यामध्ये घालावं लागतात, फोडणीत न घालता. टोमॅटो घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवर याला मस्त उकळी काढून घ्यायची. तर हाय फ्लेमवर उकळी तोपर्यंत काढायची आहे जोपर्यंत यामधलं पाणी आटत नाही, थोडंसं पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत. असं थोडं पाणी शिल्लक राहिलं की यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा वरून आणि कोथिंबीर घालून एकदम हलक्या हाताने फिरून घ्यायचं. कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता भातातलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि फक्त थोडंसं असं पाणी आहे. या भाताला आता आपल्याला दमवर शिजवायचं आहे. तर त्यासाठी एकदम फिट्ट असं झाकण जे या भांड्यावर व्यवस्थित बसेल असं ठेवायचं. जर झाकण नसेल तर ताट ठेवा, त्याच्यावर वजन ठेवा आणि लो फ्लेमवर 10 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची.
10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा, 5 मिनिटं तशीच वाफ मोरू द्यायची आणि 5 मिनिटानंतर आता तुम्ही इथे बघू शकता एकदम चटपटीत चमचमीत असा निलंगा राईस तयार झालेला आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता फूड कलर वापर न करता एकदम मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे। वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालून गार्निशिंग करायचं आणि गरमागरम हा निलंगा राईस तयार आहे। ह्या निलंगा राईसचा एवढा मस्त सुगंध सुटला आहे की आम्हाला तर राहवत नाहीये, फटाफट आम्ही खायला घेतो आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हा निलंगा राईस आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।